दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्री नियुक्तीला दिलेली तडकाफडकी स्थगिती महायुतीसाठी नामुष्कीचे कारण ठरली आहे। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी नागपूरमध्ये माध्यमांशी बोलताना टीका केली। वडेट्टीवार म्हणाले, ही सगळी परिस्थिती पाहून जनताच या सरकारला स्थगिती देईल। काय सावळा गोंधळ सुरू आहे। एवढे बहुमत असताना महायुतीत आपसात मतभेद टोकाला पोहोचलाय। सत्तेसाठी पैसे मिळवण्यासाठी स्पर्धा आहे। शर्मेने मान खाली घालावी अशी ही स्पर्धा सुरू आहे। भांडा सौख्य बरे असे म्हणण्याची वेळ आली आहे। आज पालकमंत्री बदलले, उद्या मंत्री बदलायची पाळी येईल, परवा उपमुख्यमंत्री बदलायची वेळ येईल, त्यानंतर मुख्यमंत्री बदलायची सुद्धा वेळ येईल। ही सगळी परिस्थिती पाहून आता सरकारलाच जनता स्थगिती देईल असं मला वाटायला लागलंय। काय चाललंय सावळा गोंधळ, काय ड्रामा चाललाय। इतके सगळे तुम्हाला मोठ्या प्रमाणात मॅन्डेट मिळाला, बहुमत मिळाला। तुम्ही हे सांगत होतात की स्वातंत्र्यानंतर एवढे कधीच मिळालं नाही। हा काय अशी सरकार चालवण्याची पद्धत आहे? आपसातले मतभेद इतके वाढलेत केवळ सत्तेसाठी, खुर्चीसाठी आणि त्यातून पैसे मिळवण्यासाठी ही स्पर्धा चालली आहे। ही स्पर्धा महाराष्ट्राला शर्मेनं मला असं वाटतं की मान खाली घालावी अशा पद्धतीची स्पर्धा चाललेली आहे। प्रत्येक ठिकाणी पालकमंत्री नेमताना, मंत्री नेमताना, सरकार गठन करताना भांडणं, नांदा म्हणजे सौख्य बरे म्हणतात, आता भांडा सौख्य बरे अशी म्हणायची पाळी आली आहे। भांडा आणि महाराष्ट्राचं वाटोळं करा। बदलत आहेत आता काही वेळेस, पुन्हा पुढच्या वेळेस तुम्हाला बघायला मिळेल। आता पालकमंत्री बदलले, उद्या मंत्री बदलायची पाळी येईल, परवा उपमुख्यमंत्री बदलायची पाळी येईल, नंतर मुख्यमंत्री बदलायची पाळी येईल। बदलते जाओ, महाराष्ट्राचं वाटोळं करत जा।